T20 पाठोपाठ वन डे मालिका सुद्धा भारतीय संघानं जिंकून दाखवलेली आहे, लागोपाठ 2 विजय मिळवून। आज वेगळ्याच गोष्टी घडल्या। ईडन गार्डनच्या विकेटनी सगळ्यांना थोडंसं चक्रावून टाकलं। गेल्या सामन्यामध्ये जी चूक दासून शनाकानं केली होती ती ह्या सामन्यामध्ये त्यांनी टाळली। नाणेफेक जिंकल्यावर क्षणार्धात त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याला माहिती नव्हतं की वरनं छान दिसणारं बॅटिंग विकेट हे ईडन गार्डनचं थोडंसं बोलसना साथ देणारं असेल। आणि झालं तसंच। सुरुवातीला मोहम्मद सिराज, त्याच्यानंतर उमरान मलिक ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा सुंदर बॉलिंग केलेली होती, आणि त्याच्यानंतर चहलच्या जागी संधी मिळालेल्या कुलदीप यादवनी 3 फलंदाजांना आउट केलं। सिराज 3, कुलदीप यादव 3 आणि उमरान मलिक 2। ह्याच्यामुळे झालं काय की 40 ओव्हर व्हायच्या आतच श्रीलंकेचा संपूर्ण डाव हा 215 धावांमध्ये संपलेला होता। आणि त्यामुळे गंमत अशी झाली की भारतीय संघाला असं वाटलं होतं की आपण हा सामना अगदी सहजी जिंकणार, परंतु जे विकेट भारतीय बॉलर्सना मदत करत होतं ते विकेट श्रीलंकन बॉलर्सना कशी नाही मदत करणार। भारताची सुरुवात सुद्धा थोडीशी अडखळत झाली। गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त सलामी करणारे शुभमन गिल, रोहित शर्मा आउट झाले। त्याच्यानंतर विराट कोहलीला सुद्धा बोल्ड काढलं गेलं। श्रेयस अय्यर जो चांगला खेळत होता तो LBW झाला आणि अचानक भारतीय फलंदाजीवरती दडपण आलं। ज्या KL राहुलवरती भारतीय संघानं एवढा विश्वास दाखवलेला होता त्याला आज परीक्षेमधनं बाहेर येणं हे गरजेचंच होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं। सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी श्रेयस अय्यर बरोबर एक छोटीशी भागीदारी केली, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाची जी भागीदारी होती ती KL राहुलनी हार्दिक पंड्याबरोबर केली। हार्दिक पंड्या आता जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून नावारूपाला आलेला आहे। त्याचं संपूर्ण लक्ष हे व्हाईट बॉल क्रिकेटकडे आहे, तो टेस्ट क्रिकेटकडे सध्या बघत नाही आहे। T20 आणि वन डेवरतीच तो लक्ष केंद्रित करतोय आणि एका अर्थाने त्याचा हा निर्णय हा मला बरोबर वाटतो। राहुलनी सुरुवातीला हार्दिक पंड्याबरोबर पार्टनरशिप केली। हार्दिक पंड्या 36 धावा करून बाद झाला, परंतु त्याच्यानंतर अक्षर पटेल जो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे त्यांनी सुद्धा एक छोटी भागीदारी KL राहुल बरोबर केली। KL राहुलकडे भरपूर वेळ होता, भरपूर ओव्हर्स होत्या, रिस्क घ्यायची गरज नव्हती, त्यामुळे त्यांनी शांत डोकं ठेवून नाबाद अर्धशतक रादर 60च्या पुढच्या धावा करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला आणि नाबाद तो मैदानाच्या बाहेर आला। कुलदीप यादव त्याच्या साथीला होता 10 धावा करून नाबाद राहिलेला, त्यामुळे त्याच्या 3 विकेट नाबाद 10 धावा या संघाच्या दृष्टीने एका अर्थाने मदतीच्या ठरल्या। मी एवढंच म्हणेन, CCBK मध्ये म्हणजे कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीच्या पॉडकास्टमध्ये मी अंदाज वर्तवलेला होता की T20 क्रिकेटमध्ये श्रीलंकन संघ भारतीय संघाला टक्कर देऊ शकतो, तेवढी टक्कर ते वन डेमध्ये देऊ शकत नाही। आणि एका अर्थाने माझा हा अंदाज बऱ्यापैकी बरोबर ठरलेला आहे, कारण 2 सामने 2 विजय भारतीय संघानं मालिका खिशात घातलेली आहे। त्यामुळे आता तिसरा सामना हा फक्त औपचारिकता नव्हे तर व्हाईट वॉश देण्याकरता असेल आणि भारतीय संघ त्याच्याकरता उत्सुक असेल। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अजूनही फलंदाजीमधले प्रॉब्लेम संपलेले नाही आहेत। फलंदाजी डीप आहे। 6 नंबरला हार्दिक पंड्या येतो, 7 नंबरला अक्षर पटेल येतो, त्यामुळे भारतीय संघाची बॅटिंग डीप आहे म्हणून अडचण आली तरी त्याच्यातनं मार्ग काढता येतोय। सध्या बॉलर्स अप्रतिम कामगिरी करतायत, फास्ट बॉलर्स आणि स्पिनर एकत्र येऊन शिकार करतायत आणि त्याचा फायदा संघाला नक्कीच होतोय। त्यामुळे आजचा हा विजय हा थोडासा झगडून मिळवलेला विजय, पण KL राहुल ज्याच्यावरती संघानं विश्वास दाखवला त्यांनी आज त्याची बऱ्यापैकी परतफेड भारतीय संघाला विजय मिळवून देऊन केलेली आहे। ही समाधानाची बाब मानता येईल। हे झालं माझं मत। तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।